नमस्कार, मी दीपाली आपलं स्वागत करत आहे टेस्टी आणि हेल्दी फूड या मराठी यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बनवत आहोत पालकाची इन्स्टंट टेस्टी आणि हेल्दी भाजी, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक एक जोडी स्वच्छ धुवून घेतलेला, ठीक, तसेच त्याच्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, एक चमचा बेसन आहे, बेसन घेतलेलं आहे। त्यासाठी मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि धने जिरे पावडर आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तर आता सर्वप्रथम आपल्याला पालक आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पालक धुवून झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचा, ज्याच्यामध्ये पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर थोडं मीठ टाकून आपल्याला धुतलेल्या पालक टाकायचा आहे आणि त्याला 1 ते 2 मिनटं शिजू द्यायचं आहे। जास्त वेळ शिजवायचा नाही आहे, 1-2 मिनटात होऊन जातो। पालक शिजल्यानंतर त्याला आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे। पालक छान फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधून, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत। जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत। जिरे तडतडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आपल्याला। कांदा 1 मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर 1 मिनिट परत ते टोमॅटो चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला।
टोमॅटो थोडा शिजला की त्याच्यामध्ये मिरची आणि बारीक ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. ते सगळं वाटण थोडंसं मऊ करायचं. थोडंसं मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मसाले घेतले होते ते मसाले टाकायचे आहेत. त्याच्यात थोडासा गॅस थोडासा बारीक करायचा. बारीक एकदम मंद गॅसवरती शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे आहेत. हळद, धणे जिरे पावडर, लाल तिखट आणि मीठ. नंतर ते मिक्स करायचं आहे चांगलं असं व्यवस्थित. त्याला 1 मिनिटभर परतायचं आहे. मिनिटभर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. बेसन 1 चमचा घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्याशी स्लरी बनवायची आहे. आणि हे छानपैकी हे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. हे बेसन मी टाकत आहे. परत त्याला 1 मिनिटभर परतायचं आहे. बेसनचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे मंद गॅसवरती. हे छान शिजलेलं आहे. जरा थोडंसं त्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पालकची जी प्युरी बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं पाणी ॲड करा. तुम्हाला जशी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता त्याची. थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि गॅस मंद केलेला आहे. थोडंसं हलवून घ्यायला आणि उकळी काढून घ्यायची आपल्याला याला. ह्याला छान उकळी आल्यानंतर साईडला आपण तडका पॅनमध्ये थोडंसं तूप आणि ठेचलेला लसूण खूप सारा टाकायचा आहे आणि त्याचा तडका याच्यावरून द्यायचा आहे. मी साईडला ठेवलेला आहे तडका पॅन. त्याच्यामध्ये तूप आणि लसूण याचा तडका बनवत आहे. त्याला छान असं 1 ते 2 मिनटं हे शिजलेलं आहे मस्त पालकाची भाजी. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण जो बनवलेला आहे तडका. लसूण आणि तूप. शक्यतो तूप नसेल तूप तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि एवढाच तडका द्यायचा, जास्त काही नाही आहे. हा बघा, हे वरतून असं टाकून द्यायचं. याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आणि चांगलं मिक्स करून घ्या आणि छानशी आपली पालकाची हेल्दी, टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपी तयार आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. पालकाची इन्स्टंट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी.